81 नवनीत 21 अपेक्षितमध्ये पान नंबर 69 ते 81 वरील टिपा लिहा या प्रश्न प्रकाराचे काही प्रश्न काळजीपूर्वक ऐका. प्रकरण 1. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. 1. द्वंद्ववाद. मार्च 2023. उत्तर 1. एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे 2 सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली. 2. दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतांतील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात 2 परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. ॲनल्स 2. ॲनल्स प्रणाली. जुलै 2019, नोव्हेंबर 2020, सप्टेंबर 2021. उत्तर 1. राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. 2. ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगाने अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी 20व्या शतकात प्रथम विकसित केली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनास एक निराळीच दिशा प्राप्त झाली. 2024. स्त्रीवादी इतिहास लेखन. मार्च 2020-2024. उत्तर 1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. 2. त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉन दी बोव्हा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. 3. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. 4. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. प्रकरण 2. इतिहास लेखन भारतीय परंपरा. 4. प्राच्यवादी इतिहास लेखन. मार्च 2024. उत्तर 1. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या युरोपीय अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. 2. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 3. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून या भाषांची जननी प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली. 4. या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. 5. राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर 1. 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2. या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. 3. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. 4. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
धोरण 6. वसाहतवादी इतिहास लेखन. उत्तर 1. ब्रिटिश सत्तेच्या वसाहतवादी धोरणाच्या समर्थनार्थ आणि या धोरणाला पोषक होईल अशा प्रकारचे जे इतिहास लेखन केले गेले त्याला वसाहतवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2. भारतविषयक वसाहतवादी इतिहास लेखन करणाऱ्यात प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांचा समावेश होतो. 3. अशा इतिहास लेखनात भारतीय इतिहास व संस्कृती गौण दर्जाची असल्याचे सूचित केले आहे. 4. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखन, मार्च 2020. उत्तर: स्वातंत्र्यपूर्व काळात ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई अशा भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या. घरी आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी अन्यायी वागणूक आणि स्त्री-पुरुष असमानता यावर या लेखिकांनी लेखन केले. 2. दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात स्त्रियांकडून लेखन केले गेले. 3. स्वातंत्र्योत्तर काळात दलित स्त्रियांचे जीवन, सामाजिक वर्ग, जात इत्यादींवर शर्मिला रेगे यांनी लिहिलेल्या त्यांच्या लेखांचे संकलन रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित विमेन्स टेस्टिमोनीज या ग्रंथात केले आहे. 4. मीरा कोसंबी या स्त्रीवादी लेखिकेने आपल्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स, फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकात महाराष्ट्रातील डॉक्टर रखमाबाई, पंडिता रमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावर निबंध लिहिले आहेत. प्रकरण 3. उपयोजित इतिहास. 8. उपयोजित इतिहास. उत्तर 1. एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. 2. इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. 3. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. 4. इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते. 9. जनांसाठी इतिहास. 9. जनांसाठी इतिहास. मार्च 2023. उत्तर 1. इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय. 2. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. वर्तमानकालीन समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटनांविषयीचे ज्ञान उपयुक्त ठरू शकते. 3. या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान काळात आणि भविष्यकाळात कसा होईल याचा विचार जनांसाठी इतिहास या विषयात केला जातो. 4. उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोगही केला जातो. उत्तर 10. अभिलेखागार. सप्टेंबर 2021. उत्तर 1. ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. 2. अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवल्या जातात. 3. अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. 4. भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागारही आहे. कायमस्वरूपी
11. नॅशनल फिल्म आर्काइव्ह या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश. उत्तर: नॅशनल फिल्म आर्काइव्ह ही संस्था पुढील उद्देशांसाठी स्थापन झाली. 1. दुर्मिळ अशा भारतीय चित्रपटांचा शोध घेऊन ते मिळवणे. 2. भविष्यातील पिढ्यांसाठी अशा दुर्मिळ चित्रपटांच्या वारशाचे जतन करणे. 3. चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे. 4. या महत्त्वाच्या बाबींच्या कायमस्वरूपी नोंदी करणे. 5. चित्रपटासंदर्भात संशोधन करणे. 6. चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र स्थापित करणे. 12व्या प्रकरण 4. भारतीय कलांचा इतिहास. 12. हेमाडपंती शैली. उत्तर: प्रामुख्याने 12व्या-13व्या शतकात यादव काळात महाराष्ट्रात हेमाडपंती मंदिरांची बांधणी झाली. 1. हेमाडपंती स्थापत्य शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत 2 दगडांमधील सांधे चुन्याने व मातीने भरले जात नाहीत. दगडांमध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंती उभारल्या जातात. 2. हेमाडपंती मंदिरांच्या बांधणीत प्रामुख्याने तारकाकृती बांधकाम आढळते. 3. तारकाकृती मंदिरांच्या बाह्य भिंती अनेक कोनांमध्ये विभागलेल्या असतात. 4. या दगडी भिंतींवरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यटकांना आकर्षून घेतात. महाराष्ट्रभर अशी उभी असलेली हेमाडपंती शैलीतील मंदिरे तत्कालीन शिल्प व स्थापत्यकलेचा विकास दर्शवतात. 13. मराठा चित्रशैली. उत्तर: इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. 1. सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो. 2. या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपांतील आहेत. 3. वाड्यांचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिरांचे मंडप, शिखरे व छत यावर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात. 4. या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. भारतीय 14. मंदिर स्थापत्य शैली. उत्तर: इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात झाली. 1. शिखरांच्या रचना वैशिष्ट्यावरून भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली निर्माण झाल्या. 2. उत्तर भारतात नागर शैली तर दक्षिण भारतात द्राविड शैली अशा 2 प्रमुख शैली अस्तित्वात आल्या. 3. नागर व द्राविड या 2 शैलींच्या मिश्रणातून वेसर ही नवीन मंदिर स्थापत्य शैली निर्माण झाली. 4. मध्य प्रदेशात आणि महाराष्ट्रात भूमिज आणि नागर अशा 2 मंदिर स्थापत्य शैली विकसित झाल्या. लोककला. मार्च 15. लोकशिल्पकला. मार्च 2019. उत्तर 1. लोककलांची परंपरा अश्मयुगीन काळापासून चालू आहे. हडप्पा संस्कृतीत मातीची आणि दगडांची शिल्पे, देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत. 2. आजही बंगाल, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान अशा अनेक राज्यात मातीच्या गणेशाच्या, गौरीच्या मूर्ती तयार केल्या जातात. 3. मातीची खेळणी, मातीचे बैल तयार करण्याची पद्धत हडप्पा संस्कृतीत होती. 4. पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी खांब आणि वीरगळ यावर शिल्पे कोरली गेलेली पाहावयास मिळतात. अशा रीतीने धार्मिक कारणांतून व मनोरंजनासाठी तयार केल्या जाणाऱ्या कारागिरीतून लोकशिल्पकला टिकून राहिली व तिचा विकासही झाला. प्रकरण 5. प्रसार माध्यमे आणि इतिहास. 16. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. मार्च 2024. उत्तर: भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. 1. लोकजागृती, लोकशिक्षण
याबरोबरच भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली. 2. सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. 3. पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे काम केले. 4. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक, नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. 17. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. उत्तर: मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात. 2. वृत्तपत्रात अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात. 2. बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते. 3. इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार, तंत्रज्ञ, निवेदक इत्यादींची गरज असते. 4. या सर्व माध्यमांतून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा या इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहासतज्ज्ञांचीही गरज असते. उद्दिष्टे. 18. वर्तमानपत्रांची उद्दिष्टे. उत्तर: वर्तमानपत्रांची पुढील प्रमुख उद्दिष्टे असतात. 1. स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणे. 2. देशाचा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सांगणे. 3. लोकशिक्षण आणि लोकजागृती करून लोकशाहीला बळकट करणे. 4. समाजातील अयोग्य घटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे. माध्यमे आणि प्रकरण 6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. 19. मनोरंजनाची आवश्यकता. मार्च 2020. उत्तर: 1. मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते. 2. चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते. 3. मनोरंजन हे मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो. 4. मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात. रंगभूमी. 20. मराठी रंगभूमी. उत्तर: 1. व्यक्तीने किंवा समुदायाने ललितकला सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी होय. 19व्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक होत. 2. सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक, पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे. 3. थोरले माधवराव पेशवे या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्य परंपरा सुरू झाली. 19व्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले. 4. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले. वि. वा. शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले. रंगभूमी व 21. रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. उत्तर: रंगभूमी आणि चित्रपट यांच्याशी संबंधित पुढील अनेक व्यावसायिक क्षेत्रे आहेत. 1. रंगभूमीसाठी नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते. दिग्दर्शक, कलाकार, छाया व प्रकाशयोजना करणारे तंत्रज्ञ व सहाय्यक यांची गरज असते. लेखक, त्यांचे सल्लागार, संगीत व भाषा यातील जाणकार या सर्वांची आवश्यकता असते. 2. चित्रपटासाठीही या सर्वांची आवश्यकता असते. त्याचबरोबर कॅमेरामन, संवादलेखक, कथालेखक, नृत्य दिग्दर्शक, गीतकार अशा तज्ज्ञांची आवश्यकता असते. ही सर्व व्यावसायिक क्षेत्रे
रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित अशी आहेत. खेळणी आणि उत्सव. प्रकरण 7 खेळ आणि इतिहास. 22. खेळणी आणि उत्सव. मार्च 2019 जुलै 2022. उत्तर: खेळणी व उत्सव यांचा प्राचीन काळापासूनच घनिष्ठ संबंध आहे. 1. विविध संस्कृतीत आणि धर्मात उत्सव प्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते. लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते. नाताळमध्ये सांताक्लॉज मुलांना खेळणीच देऊन जातो. 2. दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात, ती खेळणीच असतात. 3. गावोगावच्या जत्रा व उत्सव प्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात. 4. बैलपोळा, नागपंचमी अशा सणांप्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात. मुले या खेळण्यांशी खेळतात, स्पर्धा लावतात. मार्च 23. खेळांचे महत्त्व. मार्च 2020. उत्तर: खेळांचे पुढील दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. 1. खेळांमुळे जीवनातील व्यथा व चिंता विसरल्या जातात. 2. माणसाच्या मनाला विरंगुळा मिळतो, त्यामुळे मन ताजेतवाने व उल्हसित होते. 3. खेळांमुळे व्यायाम होऊन शरीर काटक व बळकट होते. 4. खेळांमुळे मनोधैर्य वाढते, चिकाटी, खिलाडूपणा हे गुण अंगी बाणतात. 5. सांघिक खेळांतून सहकार्य व संघभावना वाढीस लागतात. 6. खेळांमुळे नेतृत्व गुणांचा विकास होतो. खेळ हा शिक्षणाचा अविभाज्य भाग बनलेला असून खेळांमुळे व्यक्तिमत्व विकसित व संपन्न होते. परंपरा. प्रकरण 8 पर्यटन आणि इतिहास. 24. पर्यटनाची परंपरा. उत्तर: 1. अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी अश्मयुगातील माणूस सतत भ्रमंती करीत होता, पण हे त्याचे पर्यटन नव्हते. नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला. 2. भारताला प्राचीन काळापासून पर्यटनाची परंपरा लाभली आहे. तीर्थयात्रा करणे, परिसरातील जत्रा यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणे हे त्यांचे धार्मिक पर्यटन होते. 3. व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई, विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे. नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठात शिकण्यासाठी बाहेरील देशांतील विद्यार्थी येत असत. 4. मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे. 25. मार्को पोलो. उत्तर: 1. मार्को पोलो या जगप्रवाशाचा जन्म इसवी सन 1254 इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला. 2. 13व्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणारा तो पहिला युरोपियन होय. त्याने लिहिलेले प्रवासवर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा स्रोतग्रंथ ठरला. 3. आशियातील समाजजीवन, सांस्कृतिक जीवन, निसर्ग आणि व्यापार यांची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली. त्यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला. 4. भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही त्याने प्रवास केला. दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन, तेथील गूढविद्या यांचेही वर्णन त्याने आपल्या ग्रंथात केले आहे. जुलै 2026 कृषी पर्यटन. जुलै 2019 सप्टेंबर 2021. उत्तर: 1. शेती व शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे कृषी पर्यटन होय. 2. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत. त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत. 3. कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, गांडूळ शेती, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागात घेतले जातात. सिक्कीमसारखे राज्य सेंद्रिय उत्पादक राज्य म्हणून घोषित झाले आहे. 4. पावसाचे प्रमाण कमी असूनही इस्रायलसारख्या देशाने
शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम पाहण्यासाठी तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी, शहरी लोक जात असतात. परदेशी लोकही येतात. यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे. 27 वारसा मुसाफिरी हेरिटेज वॉक जुलै 2022. उत्तर 1. ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी चालत जाणे याला वारसा मुसाफिरी किंवा हेरिटेज वॉक असे म्हणतात. राजवाडे, ताजमहालसारखी स्मारके, किल्ले, प्राचीन मंदिरे इत्यादी पाहण्यासाठी आपण जो चालत प्रवास करतो त्याला हेरिटेज वॉक असे म्हणतात. 2. इतिहास जेथे घडला तेथे प्रत्यक्ष जाऊन तो इतिहास जाणून घेणे ही अनुभूती हेरिटेज वॉकमध्ये येते. 3. अनेक हौशी संघटना गड किल्ल्यांची भ्रमंती घडवून आणतात. पुणे मुंबई शहरात प्रवाशांना तेथील प्राचीन वास्तूंचे दर्शन घडवतात. यालाही वारसा मुसाफिरी किंवा हेरिटेज वॉक असे म्हणतात. 4. अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे. हेरिटेज वॉकला प्रसिद्धी मिळावी व पर्यटक आकर्षित व्हावेत म्हणून अनेक उपक्रम चालवले जातात. प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. 28 स्थलकोश मार्च 2024. उत्तर 1. भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो. म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात. 2. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद स्थानापोथी या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे. 3. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिल्य अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चिनी, फारशी, ग्रीक साहित्य यातील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे. 4. स्थलकोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो. स्थलकोश हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. यांनी 29 मराठी विश्वकोश. उत्तर 1. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1960 साली महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना केली. 2. मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणे हा त्यामागे उद्देश होता. 3. या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादकपदी नेमणूक केली. मराठी विश्वकोशाचे आजपर्यंत 20 खंड प्रसिद्ध झाले आहेत. 4. मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असून जगभरातील ज्ञान साररूपाने त्यात आणलेले आहे. इतर विषयांप्रमाणेच इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी देखील या विश्वकोशात करण्यात आलेल्या आहेत. 30 लुव्र संग्रहालय मार्च 2022. उत्तर 1. 18व्या शतकात पॅरिस येथे स्थापन झालेल्या लुव्र संग्रहालयाला फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी त्यांच्या कलावस्तू भेट दिल्या. 2. जगप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विंची याने रेखाटलेले मोनालिसाचे चित्रही या संग्रहालयात आहे. 3. नेपोलियन बोनापार्ट याने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान अन्य राष्ट्रांतून आणलेल्या कलावस्तू या संग्रहालयात ठेवल्याने येथील कलावस्तूंचा संग्रह वाढला आहे. 4. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील सुमारे 3,80,000 अधिक कलावस्तू आहेत. 31 भारतीय संस्कृती कोश मार्च 2019. उत्तर 1. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी 1962 ते 1979 या प्रदीर्घ काळात भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड प्रसिद्ध केले. 2. या कोशामध्ये त्यांनी संपूर्ण भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास यांची माहिती दिलेली आहे. 3.
महाराष्ट्रीय व भारतीय संस्कृतीची तपशीलवार माहिती, लोकांचे सण उत्सव, पारंपरिक विचार, रूढी परंपरा या सर्वांची दखल या कोशात घेण्यात आलेली आहे. 4. विविध ललितकला, पारंपरिक वस्तू, सण, देवता यांची वाचकाला कल्पना यावी म्हणून चित्रांचाही वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाचकांना, अभ्यासकांना आणि इतिहास लेखनालाही हे कोश उपयुक्त ठरतात. तंजावर येथे सरस्वती 32. सरस्वती महाल ग्रंथालय. उत्तर 1. 16व्या-17व्या शतकांतील नायक राजांच्या काळात तमिळनाडूमधील तंजावर येथे सरस्वती महाल ग्रंथालय बांधले गेले. 2. व्यंकोजी राजे भोसले यांनी 1675 साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी व त्यांच्या वंशजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले. 3. या ग्रंथालयात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे. तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे, मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तऐवज या ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत. प्राचीन इतिहासाची ती महत्त्वाची साधने आहेत. 4. हे ग्रंथालय समृद्ध करण्यात सरफोजी राजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने 1918 या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. जुलै 2019. 33. कोश, जुलै 2019. उत्तर 1. शब्दांचा, विविध माहितीचा व ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे कोश होय. 2. शब्दांचा व ज्ञानसंवर्धन करणाऱ्या माहितीचा संग्रह म्हणजे कोश होय. 3. कोश वाङ्मयात ज्ञानाचे व माहितीचे शास्त्रशुद्ध संकलन आणि मांडणी केलेली असते. 4. अचूकपणा, वस्तुनिष्ठता, अद्ययावतता आणि अकारविल्हे म्हणजे वर्णक्रमानुसार रचना हे कोश वाङ्मयाचे गुणविशेष आहेत. 5. उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन सोप्या पद्धतीने वाचकांना करून देणे हे कोश वाङ्मयाचे उद्दिष्ट असते. कोशात सत्यता व वस्तुनिष्ठतेला फार महत्त्व असते. कोश हे राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून ते समाज जीवनाचा आरसा असतात.